कावेरीच्या अंगातलं विष नेलं तू तुझ्याकडे घेतलंस. नागाचं विष आता सगळ्याचा परिणाम करू लागलाय. सारे अवयव निकामी पडू लागले. म्हणजे आता आपण काहीही करू शकत नाही. त्याचा मृत्यू अटळ आहे. ज्ञानेश्वर नावाचं या विश्वाला पडलेलं सुंदर स्वप्न सरळ असंच आता आपण म्हणूया. ते केवळ तुमचे बंधू नव्हते, आम्हा सर्वांचं ते एक लेकरू होतं. आणि त्या लेकराचा मृत्यू बाप कधीही पाहू शकत नाही. शांत झालं तुझं समाधान. नुसता कटीवर हात ठेवून सारं पाहत राहा. मला ना तुझं काही कळतच नाही. पण तुला आज सांगावंच लागेल, नक्की आहे काय तुझ्या मनात. तुझ्याच रूपाची, सहवासाची, भेटीची आठवण तुला जाणवत नाही का रे. पण आज तुला बोलावं लागेल. तुला मी पंढरपूरला यायला नकोय का? तसं असेल ना तर सांग, पण असा दिवस अंत नको पाहू. मुक्ते, अगर तो अंत नाही बघणार तर कोण बघणार? तू त्यालाच काय बोलला होती? गुरुदादा, आज आमच्या दोघांमध्ये कुणीही बोलायचं नाही. हे भांडण मी मांडलंय माझ्या सख्याशी. आजवर त्याने आपल्या पदरीचं दिलं, ते आपण आपलं मानून जगलो ना. मग त्याला आज बोलावंच लागेल. पाहतोस ना, इथे निश्चित पडलेला माझा ज्ञानदादा पाहतोस ना तू. त्याने साऱ्या जगाला माणूस धर्म शिकवला, विश्वाची वेदना सोडली, साऱ्यांचा मायबाप, सखा, बंधू आणि जगण्याचा प्रेरणा स्रोत झाला. आणि तोच स्रोत तू मालवून टाकणार आहेस का? तसं असेल ना तर आधी माझी प्राणज्योत विझवून टाक. तू सदैव आम्हा भक्तांची परीक्षा घेत असतोस ना. आज तुला परीक्षा द्यावी लागेल तुझ्या या परमभक्तासाठी. बघू काय करतोस तू. दाखव तुझी किमया. अगं माझ्यासाठी त्या पांडुरंगाला वेठीच धरलंस का? वेठे नव्हतं धरलं, हट्ट धरला होता दादा. अगं पण माझ्यातलं आणि त्याच्यातलं आहे. नाही त्यावेळी लीला करायचं